श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या सर्वांचे अध्यात्मवार्ता यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत पहिल्या अध्यायाचा मराठीत अर्थ सांगणार आहे. स्वामी चरित्र सारामृतामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. यातील पहिल्या अध्यायाचा मराठीत अर्थ आपण आज बघणार आहोत. बराच वेळा आपण ग्रंथांचे पारायण करतो, पण त्यातील काही वाक्यांचा अर्थ आपल्याला समजत नाही. आजपासून मी तुम्हाला प्रत्येक अध्यायाचा मराठीत अर्थ सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण अध्यायाचे योग्य आकलन होईल. तसेच तुम्ही जेव्हा जेव्हा पारायण कराल तेव्हा तेव्हा तुम्हाला ते वाचताना कंटाळा येणार नाही. चला तर मग बघूयात श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर्यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, म्हणजेच जे सदा ब्रह्मानंदामध्ये मग्न असतात, जे स्वतः ज्ञानाचीच मूर्ती आहेत, सर्व प्रकारच्या द्वंद्वांच्या पलीकडे आहेत, जे गगनासारखे विशाल, व्यापक, अलिप्त आहेत, ते तत्त्वमस्यादी म्हणजेच परमेश्वर तूच आहेस या तत्वाने निर्देशित आहेत. एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि, जे अखंड एकमेव सर्व भूतमात्रांमध्ये साक्षी स्वरूप आहेत, जे सर्व भावांपासून अलिप्त आहेत, तसेच जे सत्व, रज व तमगुणांच्या पलीकडे आहेत, अशा सद्गुरूंना मी नमस्कार करतो. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनम कथाटोपी च माला दंडकमंडलूधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम. इथे विष्णूंचे वर्णन केलेले आहे, ज्याने हातात कमंडलू घेतले आहे, जो या त्रैलोक्याचा मालक आहे, जो भक्तवत्सल म्हणजे भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या अशा भगवान विष्णूंनी या कलियुगामध्ये स्वामी समर्थांचा अवतार धारण केलेला आहे. जय जया क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता. याचा अर्थ आहे, ज्याचा क्षीरसागरात निवास आहे, जो मायेचे अविनाशी म्हणजे विनाश न होणारे या सृष्टीचे चक्र चालवतो, जो शेषनागावर विश्रांती घेतो, जो अनंत वेश धारण करतो, जो अनंत आहे असा, जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया, जो सगळ्या विश्वाचा पालन करता आहे, ज्याची बायको समुद्रकन्या आहे, अशा महाविष्णूंना ग्रंथाची सुरुवात करताना मी नमस्कार करतो. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्य लीला जयाची, त्या मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान श्री स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे पूर्ण होये. याचा अर्थ आहे, जो भगवान शंकराचा पुत्र गजवदन एकदंत आहे, ज्याची लीला अगम्य आहे, अशा मंगलकर्त्याला मी साष्टांग नमस्कार करून स्वामी चरित्र सारामृत निर्विघ्नपणे माझ्याकडून पूर्ण होण्यासाठी मी वरदान मागत आहे. जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यात येत हाता ती ब्रह्मसूता नमियेली. जिचा आशीर्वाद मिळता एखादा ढ असणारा म्हणजेच मूढ पंडित सुद्धा तत्वज्ञानी होऊ शकतो, अशा ब्रह्मसूता म्हणजे ब्रह्माची मुलगी असलेल्या सरस्वती मातेला मी नमन करतो. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य, तेवी असती माता पित्र तेसीची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. जो आपल्यातील अज्ञानाचा नाश करून आपल्याला सद्बुद्धीचा प्रकाश देतो, अशा विद्या देणारा गुरुवर्य, जसे आपले आई वडील तसेच आपले श्रेष्ठ गुरुवर्य आहेत.
या सर्वांच्या चरणी मी वारंवार साष्टांग नमस्कार करतो. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्री कुमर, दत्तात्रेय नमियेला. म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचा अवतार असलेले दत्तात्रेय जे अत्री ऋषींचे पुत्र आहेत त्यांना मी नमस्कार करतो. धर्मस्थापना कारणे, कलियुगी युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. जगाच्या उद्धारासाठी म्हणजे धर्माचं संस्थापनासाठी प्रत्येक युगात वेगवेगळे अवतार घेणे हे आपल्या जगतपतीचे कर्तव्य आहे. मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जो का अत्री कुमर, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. हे कर्तव्य करण्यासाठी अत्री ऋषींचे पुत्र असलेले श्री गुरुदेव दत्त हे अक्कलकोटमध्ये स्वामी रूपात अवतरले. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोण्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविती. त्यासी साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडुनी, आपला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले. जे कोणत्या धर्माचे जातीचे आहेत हे कोणालाही समजले नाही ते स्वामी या नावाने अक्कलकोटमध्ये प्रसिद्ध झाले. तेथे ज्यांनी भक्तांच्या इच्छा पुरवल्या तसेच वेगवेगळे चमत्कार लोकांना दाखवले अशा स्वामींना मी हात जोडून साष्टांग नमस्कार करून विनंती करतो की तुमचा महिमा सर्वांना सांगण्याचे योजिले आहे, त्यासाठी मला आशीर्वाद द्या. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा, माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकोनिया स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती, वरद हस्ते करुणी. म्हणजेच करता आणि करविता तूच आहे स्वामीनाथा, मी फक्त निमित्त आहे, त्यामुळे माझ्याकडे मीपणा येतच नाही. हे सर्व ऐकून स्वामींना आनंद झाला आणि त्यांनी हे कवित्व लिहिण्यासाठी आशीर्वाद दिला. आता नमो साधुवृंद, ज्यासी नाही भेदाभेद, ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी, वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. जे साधू संत आहेत ज्यांच्या मनात कोणताही भेदभाव नाही, जे स्वतःमध्ये आनंदी असतात, अशा साधू संतांना माझा साष्टांग नमस्कार आहे. वाल्मिक व्यास जे महाज्ञानी ऋषी आहेत, ज्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, अशा थोर महाऋषींना मी साष्टांग नमस्कार करतो. कवी कुलमुकोटावस नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली. याचा अर्थ आहे कवी कालिदास ज्यांनी विशेष नाट्यरचना लिहिल्या त्या या जगात प्रिय म्हणजेच प्रसिद्ध झाल्या, अशा कालिदासांना मी नमन करतो. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान, तयांची चरणी नमियेले. सगळ्या ज्ञानी लोकांनी श्रीधर आणि वामन यांच्या ग्रंथरचना पाहून माना डोलवल्या, त्यांच्या चरणी मी नमस्कार करतो. ईश चरणी जरले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तयानमित वरप्रसादा कारणी. तुकारामांसारखे भक्त ज्यांचे फक्त ईश्वरचरणी मन रमले, अशा संतांना ग्रंथांच्या सुरुवातीला नमस्कार करून मी आशीर्वाद मागतो. अहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करुनी, आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचनाही करावी. याचा अर्थ आहे अहो तुम्ही सगळ्या साधू संतांनी माझ्यासारख्या दिनावर कृपा करून या ग्रंथाची व्यवस्थित रचना करून घ्यावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले, परी हे अमृत जाणुनी, आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृतवाणी, तियेकडे न पहावे. येथे कवींनी आपल्या सर्व श्रोत्यांना नमस्कार केलेला आहे आणि या ग्रंथाविषयी आदर करा असे सांगितले आहे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतून पाही, अमोल मुक्तापळे घेतली नाही, ध्यावया मान सुज्ञाही, अनमान काही न करावा. याचा अर्थ आहे स्वामींच्या लीला एवढ्या आहेत की सगळ्या सांगायच्या म्हटल्या तर ग्रंथ समुद्रासारखा मोठा होईल. त्यामुळे त्यातील निवडक काही कथा या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमाध्याय गोड हा श्री शंकरार्पणमस्तु. श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु.
या पहिल्या अध्यायात कवींनी ग्रंथ लिहिण्यासाठी देवाची साधू संतांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून ग्रंथ लिहिण्यासाठी आज्ञा आणि आशीर्वाद मागितले आहेत. पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला स्वामींच्या लीला समजणार आहेत. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर अध्यात्म वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या अध्यायाचा मराठीत अर्थ बघूया. आजची सेवा स्वामींच्या चरणी समर्पित. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.